आणि मराठवाड्यातील मराठा आंदोलकांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। मराठवाड्यातील मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांकडून या नोटीस बजावण्यात आल्या आहेत। हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांकडून या नोटीस बजावल्या जात आहेत। 24 तारखेच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून ही नोटीस बजावण्यात येते आहे। तर ट्रॅक्टरधारक व्यक्तींना सुद्धा पोलिसांकडून ही नोटीस देण्यात आलेली आहे। ट्रॅक्टर घेऊन मराठा समाज मुंबईला येण्याची पोलिसांना भीती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या नोटीस बजावण्यात येत आहेत। त्यामुळे शेकडो मराठा कार्यकर्त्यांवर पोलिसांची सध्या करडी नजर असणार आहे। दत्ता कनवटे आपले प्रतिनिधी आहेत छत्रपती संभाजीनगर मधून आपल्या सोबत। दत्ता, आपण पाहतोय अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत मनोज जरांगेंनी दिलेल्या अल्टिमेटमला आणि त्या पार्श्वभूमीवर आता यंत्रणा ऍक्शन मोडवर आलेली दिसते। नक्कीच निकिता, मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यातली पोलीस यंत्रणा प्रचंड ॲक्शन मोडवरती आलेली आपल्याला पाहायला मिळते। 24 तारखेला मुंबईला जाण्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला होता। त्यानुसार अनेक भागातले मराठा समाज जे आहे ते मुंबईला येऊ शकतात, सोबत येताना ट्रॅक्टर घेऊन येऊ शकतात अशी सुद्धा भीती जी आहे ती पोलीस यंत्रणेला आहे। त्यामुळे पोलिसांकडून मराठवाड्यातल्या असंख्य कार्यकर्त्यांना नोटीस पाठवायला सुरुवात झालेली आहे। या नोटीस प्रत्येक कार्यकर्त्याला घरी जाऊन दिल्या जातात आणि त्या नोटीसमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की कुणीही आपलं ट्रॅक्टर घेऊन मुंबईला येऊ नये। मुंबईला जर आलं तर ट्रॅक्टरमुळे ट्रॅफिक जाम होऊ शकतं आणि तुमच्यावरती कारवाई होऊ शकते असं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या नोटीसमध्ये दुसरा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे की मोठ्या प्रमाणात जर समाज मुंबईला आला तर त्या ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचार होऊ शकतो, त्यामुळे सुद्धा आपल्याला प्रतिबंध करण्यात येत आहे अशा स्वरूपाचा मजकूर जो आहे तो सुद्धा या नोटीसमध्ये देण्यात आलेला आहे। मनोज जरांगे हे 23 तारखेला संध्याकाळी बीडच्या सभेमध्ये इशारा सभेमध्ये पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत। त्यामुळे ती दिशा ठरल्यानंतर मराठा समाज काय भूमिका घेतो याकडे पोलिसांचं लक्ष आहे। पोलिसांची या सगळ्या कार्यकर्त्यांवरती करडी नजर आहे। संभाजीनगर असेल, जालना असेल किंवा मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यात पोलिसांकडून मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटना आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू आहेत। त्यांना शांततेचं आवाहन केलं जातंय। 24 तारखेनंतर कुठलंही हिंसक आंदोलन, उग्र आंदोलन होणार नाही यासाठीच्या सूचना सुद्धा केल्या जात आहेत। विनंती सुद्धा पोलिसांकडून सध्या केली जाते। पोलिसांच्या शांततेच्या बैठका सुद्धा मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांसोबत सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांकडून मराठवाड्यातल्या असंख्य कार्यकर्त्यांना सध्या नोटीसेस पाठवल्या जात आहेत मुंबईला येऊ नये आणि त्याचबरोबर ट्रॅक्टरचा वापर करू नये यासाठी सुद्धा सूचना दिल्या जात आहेत। दत्ता, जाणून घेत राहू अधिक। तुर्तास धन्यवाद।